महानुभाव पंथाला दिशा देणारे थोर संत आचार्य महंत अधिकर्ण यांची जीवन यात्रा म्हणजे यांचा जीवनपट आपण गेल्या 3 वर्षातून अनेक आचार्यांचे जीवन कार्य ऐकलेले आहे. आज पूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य श्री बुलढाणा निवासी मोठे बाबाजी यांचं आज आपण जीवनचरित्र ऐकणार आहोत. खरं तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची गरज असते आणि हेच थोर आचार्य सद्गुरू आपल्याला नेहमी मोक्षाची वाट दाखवत असतात, नव्हे तर त्याच्यावर आरूढ होऊन आपल्याला ईश्वराची ज्ञान ईश्वरापर्यंत पोहोचवायचं कार्य जर कोणी करत असेल तर ते हे थोर अधिकर्ण आचार्यच आहेत. विषयी माहिती त्यांचे सत्शिष्य परमपूजनीय श्री धनंजय लोणारकर पांचशेरचे ते सर्व आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचे वक्तेही आहेत आणि आमचे परमस्नेही मित्र पण आहेत. मी परमपूज्य परमादरणीय श्री धनंजय दादा लोणारकर बुलढाणा ची विनंती करतो की या पुढील सर्व त्यांनी आपल्या हाती घ्यावे आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो. दंडवत प्रणाम दादा. दंडवत. तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हा उपक्रम राबवत असणाऱ्या माझ्या स्नेही पूजनीय श्री चेतनदादा कपाटे तसेच धर्मराज दादा महानुभाव आणि त्यांची सर्व टीम या स्नेहींचे खूप मनापासून अभिनंदन. कारण सतत नित्य नूतन काहीतरी करत राहणं. मी चेतनदादांशी बोलत असताना सांगत असतो की थांबायचं नाही, चरैवैती चरैवैती फिरत राहा, करत राहा. आणि त्याच काहीशा त्या संस्कृत सुभाषिताला अनुसरून दादा सतत काही ना काही करत राहतात. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या अध्यात्मासाठी कसा करता येईल तो करून घेताना आपल्याला साधनाचा, विज्ञान रूपी साधनाचा वापर आपल्या परमेश्वराच्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी कसा करता येईल याची पुरेपूर जाणीव आदरणीय श्री चेतनदादांना आहे. आणि त्याचमुळे जसं लॉकडाऊन सुरू झालं, अगोदर दादांचा उपक्रम खूप सारे सुरू होते, पण जसं लॉकडाऊन सुरू झाले त्यांनी या लॉकडाऊनमध्ये लोकांना त्याचा चांगला फायदा व्हावा याच्यासाठी खूप सारे उपक्रम राबवले. आणि हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे की पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवरती अधिकरणांची जीवन यात्रा समजून घ्यावी. मी जसं महानुभावांचा गौरवशाली इतिहास, हे जुना इतिहास सांगत असताना सांगत होतो की आपल्याला त्यांच्या जीवनातले प्रसंग, त्यांनी जीवनात कुठल्या गोष्टीला कशा रीतीने सामोरे गेले ते प्रेरणादायी ठरतात. तसेच आत्ताचे जे अधिकरण आहे त्यांच्या आयुष्यातली चढ उतार, त्यांनी बघितलेले प्रसंग, त्यांना शिष्य परिवाराने अनुभवलं ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातून प्रेरणा घेऊन लोकांनी आपलं साध्य ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सर्वप्रथम आदरणीय चेतनदादांसह औरंगाबाद निवासी तपस्विनी आत्यांसह सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना एकदा सादर दंडवत करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता आणि चंदनाची
सुगंधता ही सगळ्याच लोकांच्या, सगळ्याच माणसांच्या आयुष्याला लाभत नाही. ती काही मोजकी, ही जी या गोष्टी मिळालेली माणसं काही मोजकी असतात, बोटावरती मोजण्या इतकी असतात, आणि त्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांचाच अधिकरण असा आपण उल्लेख करत असतो. आमच्या शास्त्रकारांनी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की खूप लोकांची जिथे श्रद्धा आहे त्यांच्यापासून लोकांना सुख स्वास्थ्य मिळतं. त्यांच्या निरूपणाने प्रश्न सुटतात. अशांना आपण आधारो अधिकरणही म्हटलेलं आहे. या आधारो अधिकरण असलेल्या आचार्यांची आपल्याला ही जीवन यात्रा समजून घेताना माझ्याकडे जी सेवा आलेली आहे ती सेवा अशा अधिकरणाची आलेली आहे की ज्यांना मी बालपणापासून बघत आलेलो आहे. त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं अनुभवत आलेलं आहे. ते ज्ञानोक्त, भक्तियुक्त आणि वैराग्याने परिपूर्ण असं आहे. खरं तर मी काल माझ्या लाईव्ह मध्ये बाबांवरतीच, गुरुवर्य बाबांवरतीच बोलत होतो. त्यात काहीसा गोंधळलो होतो, इतक्या आठवणी होत्या. आज मात्र त्यापेक्षा सोपा विषय की जीवन यात्रा थोडक्यात सांगायची आहे, वैशिष्ट्य सांगायचं आहे. आणि ज्यांचं वैशिष्ट्य सांगण्याची सेवा माझ्याकडे देण्यात आलेली आहे असे माझे गुरु, अनेकांचे आधारस्तंभ, श्रद्धास्थान असलेले परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत, प्रातस्मरणीय त्रिदंडी युक्त ईश्वराधिष्ठित अधिकरण गुरुवर्य श्री बुलढाणा निवासी श्री गोपाल आश्रमाचे संचालक, अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य श्री बाबाजी. बाबांच्या प्रसन्नतेने, बाबांच्या अनुज्ञेने या माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे. खरं तर जीवन यात्रा ही सांगत असताना जेव्हा आपल्या अगोदर जायचं असेल त्यावेळेस आपल्या अगोदरच्या गोष्टी ह्या अनेकांना विचारून सांगायच्या असतात. आणि आपण ज्या अनुभवल्या आहे, ज्या बघितल्या आहे त्या आपण कथन करायच्या असतात. अशाच संदर्भातलं खरं तर बाबांचं जे कार्य आहे, बाबांना मी जे बघितलेलं आहे ते शब्दात मांडणं सहजासहजी शक्य नाही, महत्व सांगणं शक्य नाही. मात्र बाबांचा प्रवास अल्प शब्दात थोडक्या वेळेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. आपल्या महानुभाव पंथामध्ये, महानुभाव पंथाच्या 2 प्रसिद्ध तीर्थकाशी आहेत. श्री परमेश्वर, श्री प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रिद्धपूर, आणि दुसरी आपली महानुभावांची दक्षिण काशी म्हणजे फलटण. श्री चक्रपाणी प्रभूंनी जिथे अवतार घेतला त्यांच्या 36-37 वर्षाच्या रहिवासाने पुण्य पावन झालेली भूमी, आणि याच पुण्य पावन भूमीमध्ये गुरुवर्य श्री बाबांचा जन्म झाला. बाबांचा जन्म झाला आणि बाबांचा जन्म झाल्यानंतर अनेक बाबांची जवळजवळ 9 भावंड, बाबांसह 9 भावंड. फलटणला 1950 मध्ये बाबांचा जन्म झाल्यानंतर बाबांपेक्षा काही मोठे, काही छोटे, बाबांची जशी एखाद्या, आम्हाला कधी कधी जेव्हा बाबांविषयी मी इतरांकडून ऐकतो, जे माझ्या पूर्वीचे, माझ्या अगोदरचे जे बाबांना ओळखणारे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ऐकतो, त्यावेळेस जर ऐकल्यानंतर मला सूत्रपाठातल्या वचनाची आठवण होती की इतर भक्तजन दगडाच्या देवी खेळतात. तसंच काहीसं बाबांचं पहिल्यापासून वागणं होतं. प्राथमिक शिक्षण करत असताना या फलटण जवळ असलेल्या जाधव मळ्यातून, फरांदवाडीतून, फरांदवाडी आज ज्या गावाचं, एरियाचं नाव आहे, तिथून बाबा नेहमी स्थान करायला येत असत. प्राथमिक शिक्षण फरांदवाडीला पूर्ण केल्यानंतर मुधोजी हायस्कूलमध्ये बाबांनी पुढच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं. मात्र यावेळेस शिक्षण घेत असतानाच सतत बाबांचं फलटणच्या तीर्थस्थानांमध्ये येणं असायचं. आणि बाबांचं, अर्थात थोरांचं भाग्यही थोर असतं. बाबांचं काही असंच होतं की बाबांना त्या आश्रमात, त्यांच्या त्या मळ्यामध्ये कैवल्यवासी परमपूजनीय महाराष्ट्र अधिकरण कल्लूरकर बाबाजी, कैवल्यवासी परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री विद्वांस बाबाजी, परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत सातारा निवासी बाबाजी आदी अधिकरणांचा सहवास, त्यांची सेवा करण्याची संधी बाबांना खूपदा मिळाली. धार्मिक वृत्ती
आणि थोरांचा सहवास या दोन गोष्टीमुळे बाबांच्या असलेल्या धार्मिक मनाने उचल खाल्ली आणि बाबांचा सांसारिक गोष्टींकडे, सांसारिक कामांपेक्षा धार्मिक गोष्टींकडे, धार्मिक कामांकडे जास्त ओढा सुरू झाला. योगायोग इतका चांगला की बाबांच्या थोरल्या भगिनी कैवल्यवासी तपस्विनी शकुंतला अक्का यांनी अनुसरण घेतलं होतं फलटण मधीलच आदरणीय कैवल्यवासी महंत श्री केशिराज दादा लांडगे यांच्याकडे. आणि भगिनी तिथे असल्यामुळे बाबांचं वारंवार तिथे जाणं होतं. भगिनी चांगल्या अभ्यासू होता. कैवल्यवासी कल्लूरकर बाबांच्या सहवासामध्ये त्यांनी ब्रह्मविद्या आत्मसात केली होती. आणि ती ब्रह्मविद्या आत्मसात केलेली असताना जेव्हा जेव्हा आदरणीय बाबा तिथे जात असत त्यावेळेस त्यांना समजावून सांगत. बाबांचं जन्म नाव होतं दत्तात्रेय. बाबांचं जन्म नाव होतं दत्तात्रेय. आणि श्री दत्तात्रेयांनी आपल्या या ब्रह्मविद्या अभ्यासाला थोडी 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 तिथं सुरुवात केली होती. जेव्हा जेव्हा दैनंदिन विधी आचरत असताना जी जी शंका मनात येईल त्या त्या शंकेचं निरसन करण्यासाठी बाबा अक्काकडे जात असत. आणि अक्काकडे गेल्यानंतर अक्काही तितक्याच प्रेमळपणाने आपलेपणाने समजून सांगायच्या. बरीच दिवस झाले आणि हायस्कूल पेक्षा शाळेपेक्षा बाबांचा वेळ मठात जास्त जाऊ लागला. आणि असाच एक दिवस कैवल्यवासी परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत कल्लूरकर बाबांचा आश्रम बदनापूरला मळ्यामध्ये उतरलेला चातुर्मासीसाठी आलेला असताना सकाळी गुरुवर्य बाबाजी शाळेत म्हणून गेले. संध्याकाळ झाली तरी घरी आले नाही. घरच्यांना वाटलं कुठेतरी मित्राकडे वगैरे गेले असतील, कदाचित मठात गेले असतील. रात्र झाली तरीही आले नाही. आणि जेव्हा मठात येऊन तपास केला, सगळे तीर्थस्थानांकडे बघितलं. कोणाला वाटलं कुठल्या तरी पाणी पेकण्यापाशी बाबासाहेब मंदिरात, आबासाहेब मंदिरात स्मरणाला बसलेले असतील, कदाचित मलठणला गेले असतील. मात्र सगळीकडे तपास झाला. रात्री 10-11 वाजेपर्यंत हा तपास सुरू होता आणि तपास लागला नाही. सगळे चिंतातूर झाले, सगळे चिंताग्रस्त झाले. बाबांनी जी शाळेसाठी वाट निवडली होती ती वाट बाबांची संपली. डायरेक्ट बदनापूरला आश्रमात बाबा त्यावेळेस निघून आले. बऱ्याच दिवस चौकशी झाली आणि एक दिवस बाबा बदनापूरच्या आश्रमामध्ये आले आहेत असं घरच्यांना कळलं. बाबा आश्रमात आले ते साल होतं 1965. म्हणजे साधारण 15व्या-16व्या वर्षी बाबांनी आश्रमात घरच्यांना न सांगता स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या धार्मिक वृत्तीच्या बळावरती आश्रमात निघून आले. कुणाचं निरूपण? अक्कांचं थोडंफार निरूपण. आणि त्या निरूपणाच्या जोरावरती बाबांच्या धार्मिकतेमुळे बाबा बदनापूरला निघून आले. बदनापूरला आल्यानंतर कैवल्यवासी मोठ्या बाबांना सर्व वृत्तांत सांगितला की मी शाळेत म्हणून निघालो आणि इथे आलोय. सर्व सांगितल्यानंतर बाबांनी सांगितलं ठीक आहे थांबा. इकडे अर्थातच फलटणला जाधव मळ्यामध्ये कुटुंबात हाहाकार उडालेला होता. आपले दत्तात्रेय कुठे गेला? नाना, बाबांचे वडील ज्यांना नाना नावाने सर्व ओळखत असत ते विचार आपला दत्तू कुठे गेला, दत्ता कुठे गेला. आणि काही दिवसानंतर घरी कळालं की बाबा बदनापूरला पोहोचले. मुलाचं नेमकं काय झालं हे कुणालाच न कळल्यामुळे सगळेजण शोकाकुल होते. नेमका कुठे गेला, काही बरं वाईट झालं की कुठे रागाने निघून गेला. सगळ्यांची चौकशी झाली होती. कुणी बोललं का, कुणी रागावलं का नाही, मग कुठे गेला. आणि याच दुःखाच्या वातावरणात 3 दिवस घरातली चूल पेटली नाही. कुणाचं खाण्यावरती लक्ष नव्हतं, कामावरती लक्ष नव्हतं. 3 दिवस झाले. आणि जेव्हा घरच्यांना कळलं की बाबा बदनापूरला आश्रमात पोहोचले, निरोप घरी पोहोचला होता. आणि त्यावेळेस बाबांचे मोठे बंधू बाबांना नेण्यास बदनापूरला मार्गात आले.
मार्गात आल्यानंतर बाबांची जायची इच्छा नव्हती, मोठ्या बाबांची पाठवायची इच्छा नव्हती, मात्र घरच्यांचा आग्रह आणि घरचे सगळे धार्मिक या गोष्टीमुळे बाबांना जड अंतकरणाने मोठ्या बाबांनी अनुज्ञा दिली आणि बाबा ही जड पावलाने घरी निघाले. बाबा घरी गेले. मात्र मार्गातलं वातावरण, आश्रमातलं राहणीमान, धार्मिकता या वातावरणाचा इतका प्रभाव बाबांवरती झाला होता की बाबा घरी गेल्यानंतर कशातच रमले नाही. शाळेत जायचं म्हणून जायचे आणि शाळेतला रस्ता शाळेकडे न वळता बाबा लांडगी मठाकडे जायचे. अक्कांकडे अभ्यास सुरू केला, सूत्रपाठाचा अभ्यास सुरू केला. सूत्रपाठ झालं, वचन संबंध सुरू केला आणि शाळा कमी, शिक्षणाकडे, त्या शिक्षणाकडे ओढा कमी आणि आपल्या शिक्षणाकडेच ओढा बाबांचा अधिक वाढू लागला होता. आठवड्यातले 5-6 दिवस जे शाळेत जायचं त्याऐवजी अर्धे दिवस बाबा आश्रमात जायचे, मठात जायचे, अभ्यास करायचे, लीळाचरित्र अभ्यास करायचे. बाबांचं सूत्रपाठ संपलं, वचन संबंध संपत आला आणि बाबांनी लक्षणस्थळही अक्कांकडे तिथे घोकलं. आणि या दरम्यान बाबांना घरी नेऊन जवळजवळ 5-6 वर्ष झाले होते. योगायोग असतो, प्रत्येकाचं भाग्य, थोरांचं भाग्यही थोर असतं. तसंच काहीसं झालं की बाबा तपस्विनी अक्का, शकुंतला अक्का लांडगे आपल्या मोठ्या भगिनींसह बाबा जाळीच्या देवाच्या यात्रेला आले. यात्रेसाठी पोहोचले. नेहमीप्रमाणे निघाले होते. सोबत नाना वडीलही होते. आणि त्यावेळेस योगायोग असा की त्या ठिकाणी कैवल्यवासी कल्लोरकर बाबांची आणि आमच्या बाबांची भेट झाली. गुरुवर्य बाबांची भेट झाली आणि बाबांच्या धार्मिक वृत्तीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि बाबांनी अक्कांना सांगितलं की मला मार्गात राहायचंय. नानांनाही सांगितलं की मला मार्गात राहायचंय. नानांना बाबांनी, मोठ्या बाबांनी समजवलं. बाबांनी सांगितलं की, आणि गुरुवर्य बाबांनीही सांगितलं की मला आश्रमात राहायचंय, माझी घरी राहायची इच्छा नाही. मी 5 वर्ष, जवळजवळ 5 वर्ष मी घरी राहिलो, आता मला इथे राहायचं नाही. आणि या जाळीच्या देवाहून बाबा परमपूजने पट्टाधिष्ठित महंत उपाध्य कुलाचार्य बिडकर बाबा रानाईचे यांचे जळगाव जिल्ह्यातल्या हिवरखेड्याला पोथीला आले. महावाक्य होते, तिथे आले. आणि सर्वजण तिथे आल्यानंतर तिथून गुरुवर्य श्री बाबा बदनापूरला बाबांकडे गेले. बदनापूरला गेल्यानंतर बाबांनी, मोठ्या बाबांनी गुरुवर्य बाबांना विचारलं, तू महिनाभर पोथीला होतास, काय काय पाठ केलं तिथं? गुरुवर्य बाबांनी सांगितलं, हो मी महावाक्य पाठ केलं. बाबांनी सांगितलं, विचारलं की पूर्ण पाठ केलं? हो पूर्ण पाठ केलं. आणि लावून दाखव. आणि बाबांनी, रानाईच्या बिडकर बाबांनी जसं महावाक्य सगळं सांगितलं होतं, शंका, प्रयोग, पक्ष, एक अर्थ, दुसरा अर्थ, सर्वार्थी, सिद्धांती, मतितार्थ, गूढार्थ, सगळे अर्थ बाबांनी जसेच्या तसे बदनापूरच्या मोठ्या बाबांना लागवून दाखवले. आणि बाबा इतके प्रसन्न झाले, बदनापूरचे बाबा इतके प्रसन्न झाले की बाबांनी गुरुवर्य श्री बाबांना आणि बदनापूरला त्या काळी प्रसिद्ध असलेले दादा, अर्थात आत्ता कैवल्यवासी झालेले परमपूजने पट्टाधिष्ठित महंत शेवलीकर बाबा, कृष्णराज दादा, या दोघांना बाबांनी प्रसन्नतेने पुन्हा एकदा महावाक्य सांगितलं. आणि बाबांनी, मोठ्या बाबांनी गुरुवर्य बाबांची आणि दादांची जाळी लावून दिली. दोघांनाही सोबत घोक सांगण्यास सुरुवात केली. 1971 मध्ये फलटणला कैवल्यवासी तपस्वी अक्कांच्या नावे गुरुवर्य श्री बाबांना दीक्षा झाली आणि दत्तात्रेय नाम असलेले बाबा दत्तराज नावाने, दत्तराज दादा नावाने ओळखल्या जाऊ लागले. खरं तर हा खूप मोठा अडथळा जो दीक्षा घेण्यापर्यंत होता तो बाबांनी लिलया पार केला, सहज पार केला. आणि दीक्षा झाल्यानंतर बाबांना मग तर अडथळा महत्वाचा पार केल्यावरती तर सरळ पठारच, ब्रह्मविद्या शास्त्राच्या अभ्यासासाठी जी भूमी गरजेची असती ती भूमीच मिळाली होती. बाबा पुन्हा मोठ्या बाबांच्या सन्निधानामध्ये आले. बाबांची आनंद यात्रा सुरू झाली. ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करताना बाबांची आनंद यात्रा सुरू झाली आणि बाबा थोड्याच दिवसामध्ये
मोठ्या बाबांचे आवडते तर झालेच, सोबतच हळूहळू मार्गाचे हे लाडके होऊन झाले. बाबांचा दिनक्रम साधा होता. औशी पहाटी उठणे, मना निधिध्यासन करणे, चिंतन करणे, ब्रह्मविद्येचा अभ्यास करणे, सकाळी घोग घ्यायचा, घोग घेतल्यानंतर दुपारी 12-1 वाजेपर्यंत जेवण करेपर्यंत बाबा झाडाखाली जाऊन ब्रह्मविद्येचं जे अक्कांकडे घोग घेतला होता तो आणि बाबांकडे सुरुवातीला अक्कांकडे जो घोग घेतला होता तो कोरडा घोग होता. बाबांकडे पूर्ण समर्पित भावनेने ब्रह्मविद्येला जे जन्म देणे म्हणतात तशा पद्धतीने बाबांनी ब्रह्मविद्येला सुरुवात केली. आणि ब्रह्मविद्ये माऊलीची आराधना केल्यानंतर ब्रह्मविद्या माऊली आपलीशी होतेच, प्रसन्न होते. काहीस तसं झालं. बाबांनी ब्रह्मविद्येला जन्म दिल्यानंतर पक्ष, प्रयोग, लीळा जो संदर्भ विचाराल तो संदर्भ बाबा पटकन जिथल्या तिथे सांगत असत. दत्तराजांनी ब्रह्मविद्या माऊलीला आपलंसं केलं आणि ब्रह्मविद्या माऊलीनीही सर्वस्वाने रिक्त मुक्त हस्ताने बाबांना आपलंही दान दिलं. आणि ब्रह्मविद्या माऊली बाबांच्या ओठावरती रेंगाळू लागली. कुठलाही संदर्भ कधीही कसाही विचारा, बाबा पटकन सांगत असत. कैवल्यवासी बदनापूरच्या मोठ्या बाबांच्या सन्निधानामध्ये 1000 मंडळी होती आणि 1000 मंडळीमध्ये बाबा हळूहळू नावारूपाला येऊ लागले. आणि एक दिवस असा आला की बाबा सर्व मार्गाचे मामा झाले. मामा झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपली म्हणून करणे, व्यापार करत असताना कुठलीही त्यात कुचराई होणार नाही, काम करत असताना कामात कुचराई होणार नाही याची दक्षता घेत पूर्ण समर्पित भावनेने व्यापार करायचा. कुणाची सेवा शुश्रूषा करायची असेल तीही तितकी झोकून द्यायची. बाबांनी सांगितलेला व्यापार आपल्या शरीराची काळजी न करता, दिवस रात्र न बघता तो तशा पद्धतीने करणे. आणि लवकरच सगळ्यांचे मामा झालेले बाबा मार्गाचे कारभारीही झाले आणि सर्वांनाच मामा या नावाने आवडते झाले. 1972 साली कैवल्यवासी मोठ्या बाबांना पुण्याला काही प्रकृतीच्या कारणासाठी नेण्यात आल्यानंतर संपूर्ण आश्रमाची जबाबदारी, कुणाला काय हवं नको ती सगळी जबाबदारी मामांवरती पडली. आणि मामांवरती पडलेली ही जबाबदारी मामानी सहजपणे पार पडली. जणू काही भविष्यात येणाऱ्या प्रतिष्ठेची ही जणू रंगीत तालीम बाबांची सुरू झाली होती. सर्वांना, अगदी लहान मुलांशीही तितकंच प्रेमाने वागणं आणि वृद्धांचीही तितक्याच आपुलकीने काळजी घेणं. लहानांचे मामा सर्वांचेच मामा झाले होते आणि बाबांच्या परीक्षेला खरे उतरले. बाबांचा मामांवरती विशेष मनोधर्म होता. आणि 1974 साली जेव्हा परभणी जिल्ह्यातील बोरी 74-75 मध्ये जेव्हा बोरी येथे बाबांचं, कैवल्यवासी मोठ्या बाबांचं महावाक्य झालं, त्यावेळेस बाबा म्हणजे अर्थात मामा आणि दादा या दोघांच्या खांद्यावरती जी पोथीची पूर्ण जबाबदारी होती ती त्यांनी सहजपणे पार पाडली. आणखीन एक महत्वाची गोष्ट 1972 मध्ये झाली. मामांच्या छोट्या भगिनी तपस्विनी गजरा अक्का यांनी बाबांच्या नावे संन्यास ग्रहण केला आणि बाबा मार्गात म्हणजे गुरु ज्याला म्हणतात ती गुरुपणाला सुरुवात झाली. बाबा गुरु म्हणून आपल्या नावे शिष्य दीक्षा दिल्यानंतर तपस्विनी गजरा आत्या लांडगे यांना दीक्षा दिल्यानंतर बाबा मामा हे गुरु म्हणून घोग देतानाच होते, मात्र कुणाला तरी दीक्षा दिली म्हणून गुरु म्हणून प्रसिद्ध झाले. पोथी व्यवस्थापनाची जबाबदारी बाबांनी अगदी व्यवस्थित पार पाडली होती. सगळ्यांचा, अबाल वृद्धांचा आणि अर्थातच मोठ्या बाबांचाही मामांवरती विशेष मनोधर्म होता.
1979 मध्ये बाबांच्या आई वडिलांनीही संन्यास ग्रहण केला. बाबांच्या 9 भावंडांपैकी 3 जण अर्थात गुरुवर्य श्री बाबा, तपस्विनी गजरा आत्या आणि परमपूजनीय श्री तात्या अर्थात ज्यांचं नाव पूर्व बाबासाहेब होतं, ज्यांना आपण सर्व वैराग्य मूर्ती परमपूजने पट्टाधिष्ठित महंत पाथरीकर बाबाजी या नावाने ओळखतो, ज्यांना आम्ही सर्वजण प्रेमाने आदराने तात्या अथवा लहान बाबा म्हणतो. त्यांची 82 साली मोठ्या बाबांच्या नावाने दीक्षा झाली. या दरम्यानच्या कालावधीमध्ये बाबांकडे अभ्यास करणारे 30-35 लोक झाले होते आणि सोबतच बाबांच्या नावे दीक्षा घेणारेही तितकेच झाले होते. बाबांचा निराभिमान वृत्ती, परस्पर स्नेह आणि निस्पृह वृत्ती या गोष्टींमुळे मोठ्या बाबांचा विशेष मनोधर्म बाबांवरती राहत होता. आणि मग हळूहळू अगदी बाबांना औषधी देण्यापासून मार्गाचं सरपण फोडेपर्यंत सर्व व्यापार, असा कुठला व्यापार नव्हता की जो व्यापार बाबा करत नव्हते अथवा केला नाही. सर्व व्यापार बाबा तनमन धनाने करायचे. प्रत्येकाला घोक सांगताना सुद्धा समोरच्याला समजेल तोपर्यंत बाबा समजावायचं थांबत नव्हते. प्रत्येक गोष्ट अगदी छोट्यातला जर त्याला त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटलं की याला कळलेलं नाही, याला समजलेलं नाहीये, तर बाबा जोपर्यंत त्याला कळत नाही, त्याच्या लक्षात येत नाही, त्याला उमटत नाही, तोपर्यंत सांगण्याचं थांबत नव्हते, थकत नव्हते. कोणी कधीही जाऊन काहीही प्रश्न विचारू शकतो, काहीही घोक विचारू शकतो, अशी बाबांनी आपली सर्व दिनचर्या ठेवली होती. आणि याचा परिपाक, याचा परिणाम, याची चांगली परिणिती अशी झाली की जेव्हा परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कैवल्यवासी आमनाय आचार्य श्री लोणारकर बाबाजी जेव्हा मोठ्या बाबांकडे बदनापूरला आले आणि आम्हाला या आमनाय पदासाठी एखादा अधिकारी द्या, आमनाय पदासाठी एखादा तुम्हाला योग्य वाटणारा अधिकारी द्या असं सांगितल्यानंतर बाबांनी सांगितलं विचार करून सांगतो. मात्र बाबांच्या मनामध्ये मामांबद्दल विशेष आपुलकी, प्रसन्नता असल्याने मनात तर आलं, मात्र कुठेतरी असं पण वाटलं असावं की आपला एक चांगला अधिकारी कसा काय द्यावा. मात्र काही भिक्षुकांनी बाबांच्या नावाचा, मामांच्या नावाचा आचार्य श्री लोणारकर या नावासाठी आग्रह धरल्यानंतर बदनापूरच्या मोठ्या बाबांनी परवानगी दिली. आणि 1983 मध्ये जाळीच्या देवाला मामा परमपूजने पट्टाधिष्ठित महंत आमनाय आचार्य श्री लोणारकर या गादीवरती प्रतिष्ठित झाले, सर्वानुमते प्रतिष्ठित झाले. आणि बाबांनी जेव्हा महंती प्रतिष्ठेवर विराजमान झाले त्यावेळेस बाबांच्या कर्तृत्वाची खरी गुढी उभारल्या गेली आणि बाबांच्या कार्याला, बाबांचा कार्यरूपी वारू उधळण्याला सुरुवात झाली. बाबांची महंती झाल्यानंतर बाबांनी मार्ग परंपरा सांभाळताना धुळे जिल्ह्यातल्या काटूळ आदी गावी, काटूळ भरवाडे इथे चातुर्मासी केल्या आणि कैवल्यवासी श्री लोणारकर बाबांच्या आज्ञेवरून बाबा पुनश्च जाळीच्या देवाला स्थायिक झाले. बाबा जाळीच्या देवाला स्थायिक झाल्यानंतर रोज न चुकता घोक सांगणे, रोज न चुकता पोथी, व्यापार आणि स्वतःचं दैनंदिन स्मरण कधीच खंड पडला नाही. बाबांनी सर्वांना अगदी प्रेमळताने, परिवार, सर्व परिवार, जवळचा परिवार, जुना परिवार सगळ्यांना अगदी व्यवस्थित सांभाळत असताना लवकरच बाबा या गोपाल आश्रमाचे संचालक झाले. संस्थापक कैवल्यवासी धुळे निवासी बाबाजी होते, श्री लोणारकर बाबाजी होते. आणि
संचालक बाबा झाले. सगळा कारभार जुन्या बाबांनी बाबांच्या हातात दिला. आणि जुने बाबा म्हणे मी जरा तीर्थस्थान करतो. जाळीच्या देवाला स्थायिक झाल्यानंतर स्मरण, पारायण, पोथी, परमेश्वराची आराधना, सगळ्यांशी प्रेमानं वागणं, आपुलकीनं बोलणं, या गोष्टींमुळे बाबांची कीर्ती सगळ्या पंथाला दशदिशा पसरू लागली. बाबा एक कर्तृत्ववान, धार्मिक वृत्तीचे, ज्ञानाने परिपूर्ण असणारे अधिकरण म्हणून नावारूपाला येऊ लागले. जाळीचा देवाला त्या काळी येणारे साधनं कमी, मात्र प्रत्येक आलेला माणूस प्रेमाने बाबा जेव घालत असत. बाबा जेव घालत असताना बाबांनी मला एक दिवस सांगितलं होतं. एक दिवस अशीच रात्री 1 वाजता गाडी आली जाळीच्या देवाला. आम्ही असताना एकदा रात्री 1 वाजता गाडी आली. गाडीच्या आवाजाने बाबाही जागी झाले. जवळच मी झोपलेलो होतो, मीही जागी झालो. आणि नाखुशीने मी उठलो. नाखुशीने उठल्यानंतर त्यांनी आलेल्यांनी सांगितलं, भूक लागली, काहीतरी जेवायला आहे का? बाबांनी बघायला सांगितलं. योगायोग, दुर्दैव म्हणा, त्या दिवशी काहीच नव्हतं. बाबांनी रात्री 1 वाजता पिठलं आणि चपाती करायला लावली. करायला लावत असताना स्वतः करून घेईपर्यंत थांबले. आम्ही सांगितलं बाबा आम्ही करतो. बाबा थांबले आणि जेवू घातलं. ह्या गोष्टीमुळे बाबा प्रत्येक आलेल्या माणसाला आपलेशे वाटू लागले. माणसाच्या आधाराचं ठिकाण श्री गोपाल आश्रम झालं. जर एखाद्यानं विचारलंय, जाळीच्या देवाला आलेल्या एखाद्या व्यक्तीने विचारलं की माझी इथे ओळख नाही, त्रयस्थ माणसाला, जाळीच्या देवातल्याच एखाद्या त्रयस्थ माणसाला आलेल्या त्या यात्रेकरूने, तीर्थेकरूने, भक्ताने विचारलं की माझी जाळीच्या देवात ओळख नाही, मी कुठे थांबू शकतो? तर साध्या सरळ एका शब्दात तो स्थायिक माणूस सांगत, तुम्हाला इथे गोपाल आश्रम आहे, तिथे जा. तिथे ओळखीची गरज नाही. तुम्ही उपाशी झोपणार नाही. तुमची सर्व व्यवस्था तिथे होईल. तुम्हाला तिथे ओळख लागणार नाही. इतक्या अधिकाराचं ठिकाण म्हणून गोपाल आश्रम उदयाला येऊ लागलं. जाळीच्या देवातला एक आधारस्तंभ, जाळीच्या देवाचा एक वंदनीय आचार्य पद म्हणून बाबा नावारूपाला येऊ लागले. आणि एक दिवस असा आला की कैवल्यवासी परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबाजी आणि गुरुवर्य श्री बाबाजी हे जाळीच्या देवाची संपूर्ण सूत्र हलवू लागले. प्रत्येक गोष्टीतला निर्णय दोघांना विचारल्याशिवाय कधीच होत नव्हता. जाळीच्या देवातल्या प्रत्येकाचं आदराचं स्थान, प्रत्येकाचं श्रद्धास्थान म्हणून बाबा सर्वांना सुपरिचित झाले. बरं, ही अधिकरण रूपी जबाबदारी सांभाळताना वैयक्तिक धार्मिक आचरण, वैयक्तिक विधी काही कमी झाले असतील? त्यात फरक नाही. 3 वाजता उठणे, स्मरण करणे, दंडवत घालणे. बाबांची खासियत, बाबा 500 दंडवत मार्गात असताना 500 दंडवत जास्तीत जास्त 40 मिनिटात, अर्धा तास ते 40 मिनिटात घालत असत. 500 दंडवत. इथे 100 दंडवत आम्ही धापा टाकतो. बाबा 500 दंडवत घालायचे. बाबांनी तोच नियम, अधिकरण रूपी ही जबाबदारी ओझ पेल्यानंतरही बंद पडू दिला नाही. 3 वाजता उठून स्मरण करायचं, देवपूजा करायची. 4 वाजता सार्वजनिक देवपूजा, पारायण सगळं करायचं. आणि याच कालावधीमध्ये बाबा पंथात नावारूपाला आल्यानंतर इतर आश्रमातले भिक्षुक मुलं बाबांकडे ब्रह्मविद्या अभ्यासासाठी येऊ लागले होते. सतत पोथी पाहणे, मार्गाचा व्यापारात रत राहणे, घोक सांगणे, परमेश्वराचं स्मरण करत राहणे, आल्या गेल्याची चौकशी करणे, त्याची विचारपूस करणे. तो शरीराने थकला असेल तर त्याची शारीरिक श्रमनिवृत्ती ज्या प्रकाराने होईल तो प्रकार उपाय करणे, चहा पाणी देऊन त्याची आलेल्या संतांची अथवा ग्रस्तांची व्यवस्था करण्यासाठी महंत आले असतील, कुणी संत आले असतील, त्यांना गरम पाणी द्यायला सांगणे आदी पद्धतीने बाबा श्रमनिवृत्ती करत. एखादा मनाने अस्थिर झाला असेल,
जर धर्मावरती जीवनावरती अस्थिर झाला असेल तर त्याला बाबा धार्मिक निरूपण करून मानसिक आधार द्यायची. जी त्याची मानसिक डळडळ आहे, धर्मावर जी त्याची अस्थिरता आली त्याला दृढ करायची. आणि अशा पद्धतीने बाबांची कीर्ती दूरवर पसरली. बाबा सर्वांच्या अधिकाराचे आपले आणि हक्काचे ठिकाण झाले. गोपाल आश्रम सगळ्यांना आवडता झाला. बाबा सगळ्यांचे आवडते झाले. बाबांनी आतापर्यंत वैयक्तिक आचरण कुठलंही तसूभरही बंद होऊ दिलं नव्हतं. जाळीच्या देवाहून सावळेद्वारला पायऱ्या नसतानाही बाबा सतत जात असत, नेहमी जात असत. आणि बाबांना कुठेतरी मनात काहीशी खंत होती की एवढी मोठी जाळीच्या देवाची यात्रा भरत असताना या यात्रेमध्ये फक्त पालखी चालते. आणि बाबांच्या मनामध्ये एक इच्छा होती, रथ असावा. बाबांनी देवाला विडा ठेवला. खरं तर मी काल सांगितलं तसं बाबा कुठलीही गोष्ट, कुठलाही विधी करत असताना श्री क्षेत्र जाळीच्या देवाला विडा ठेवल्याशिवाय, उटी केल्याशिवाय काहीच करत नाही. बाबांनी जाळीच्या देवाला विडा ठेवला. देवाला प्रार्थना केली की देवा, माझी इच्छा आहे की तुझ्या या मोठ्या अशा यात्रेला एक मोठा असा साजेल असा रथ असावा आणि तो सागाच्या लाकडाचा असावा. देवाला विडा ठेवला. देव भक्ताच्या हाकेला येतो. देव भक्ताचं मंतव्य, भक्ताची इच्छा पूर्ण करतोच. आणि बाबांचंही तसंच झालं. अर्थात ही बाबांची वैयक्तिक इच्छा नव्हती, ही समाजासाठी, ही जाळीच्या देवासाठी, ही यात्रेसाठी ठरणारी मोठी गोष्ट होती. आणि बाबांनी संकल्प केला, तयारीला लागले. आणि बघता बघता 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या काळी 1 लाख जवळजवळ 75,000चा एक सागवानी लाकडाचा मोठासा भव्य दिव्य असा सुंदर रथ तयार केला. आज जाळीच्या देवाच्या यात्रेमध्ये तुम्ही जो रथ बघता ना, तोच आहे. जाळीच्या देवाच्या यात्रेमधला रथ तोच आहे. हे 1,75,000चा जो मी आकडा सांगतोय, त्याचे बिल मी 2012 साली जेव्हा शेंद्रुणीला बाबांची पोथी ठरली त्यावेळेस ते बिल, त्या डायऱ्या मला सापडल्या. सगळा A to Z सगळा हिशोब बाबांनी लिहिलेला होता. आणि त्याच जाळीच्या बाबाची यात्रा रथात त्याच निघते, जो सागवानी लाकडाने आजही मजबूत आहे. 30 वर्ष झालेत, मात्र तो तितक्याच मजबूतपणे आज आहे. आज त्या रथाच्या यात्रेला इतकं महत्व झालंय की महानुभाव पंथातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे जाळीच्या देवाची यात्रा. ही संत महंतांसाठी आणि ही वासनिक नामधारकांसाठी, अनोळखी व्यक्तीचे जसं मगा सांगितलं आपलं ठिकाण. आणि या दरम्यान बाबांनी खूप परिवार जोडला. दुर्दैव 92-93 साली बाबांचा एक ऍक्सिडेंट झाला आणि बाबांना पुनर्जन्म झाला असं म्हटलं तरी चालेल की कदाचित बाबांना जणू लीळादानाचं आयुष्य मिळालं. आणि त्या आयुष्यानंतर बाबांनी मात्र अगोदर जी सेवा करायची, अगोदर जे आल्या गेल्याची व्यवस्था, जे काही सामाजिक धार्मिक सगळं करायचे, त्याच्या दुप्पट बाबांनी सुरू केलं. स्वतःला झोकून दिलंच. 1993 साली बाबांनी पूर्णतः पंथाला वाहून घेतलं. आणि ते वाहून घेण्यासाठी काहीतरी बेस असावा, कार्य करण्यासाठी कुठली तरी संघटना असावी, म्हणून 1993 साली अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद नावाची संस्था बाबांनी स्थापन केली. परिषद स्थापन केल्यानंतर बाबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टीने, बाबा आतापर्यंत आश्रम आल्या गेल्याला व्यवस्था करणे, घोक सांगणे यावरती जास्त भर होता. मात्र परिषदेची स्थापना केल्यानंतर बाबांनी समाजातल्या नामधारक, वासनिक, जो साधारण श्रद्धाळू आहे, ज्याला पंथाचं ज्ञान नाही, फक्त आलेला विधी आचरायचा, थोडाफार जेवढा माहिती आहे तेवढा आचरायचा, त्या सामान्य नामधारकाला समोरून ठेवून उपक्रम राबवण्याला सुरुवात केली. त्याची सुरुवात कशी झाली? बाबांनी सांगितलं की आपल्याला हा धर्म रुजवायचा आहे,
हा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ना. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते दृढ करावे लागतील. ते दृढ करण्यासाठी त्यांना महानुभाव पंथाच्या प्रत्येक छोट्या छोट्या विधीची जाणीव व्हावी लागेल. आणि आपल्याला ती विधी जाणीव करून देण्यासाठी आपल्याला शिबिरांचं आयोजन करावं लागेल. बर, मोठ्या माणसांचा, महिलांचा प्रश्न असा आहे की त्यांना वेळ कमी, सांसारिक जबाबदारी आलेल्या अनेक अडचणीमुळे शक्य नाही. मग बाबांनी पहिलं लक्ष केंद्रित केलं बालकांवरती, लहान मुलांवरती. बाबांनी शिबिर सुरू केलं आणि त्याला नाव दिलं बाल संस्कार शिबिर. बाबांनी आपल्या ओळखीचे, आपल्या संपर्कातले जेवढे लोक होते तेवढ्यांशी निरोप पाठवले. त्या काळी गाडी साधनांची उपलब्धता कमी असतानाही बाबांनी सर्वांपर्यंत कशा रीतीने पोहोचता येईल त्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि बाबांच्या या परिषदेच्या कार्याला खंबीर साथ जी लाभली ती या परिषदेचे उपाध्यक्ष श्री वाळेकर सर, आणि आणखीन बाबांना एक महत्वाची जी साथ लाभली ती परमपूजने पट्टाधिष्ठित महंत पात्रीकर बाबाजी यांची. परिषदेचं कार्य सुरुवात झाली. बालसंस्कार शिबिराला सुरुवातीला किती लोक येतील ही धास्ती होती. मात्र संख्या हळूहळू वाढायला लागली आणि एक दिवस असा आला की 500चा आकडा पार झाला. बालसंस्कार शिबिराला महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून गोंदियापर्यंत, तर इकडे कोल्हापूर, सोलापूर पर्यंत, धुळे, जळगाव सगळीकडची लोक, मुलं, मुंबईपर्यंत सगळी मुलं यायला लागली. बाबांच्या लक्षात आले की मुला मुलींचं हे शिबिर करत असताना इतकी मोठी संख्या सांभाळताना आपल्या सगळ्यांची दमछाक होते. मग बाबांनी सुरुवात केलं मुलींचं शिबिर वेगळं आणि मुलांचं शिबिर वेगळं. बरं, शिबिर घ्यायचं हे कधी घ्यायचं, तर बाबांनी दिवस असे निवडले की बरोबर त्या शिबिराला पाठवताना आणि येताना मुलंही आनंदात राहतील आणि पालकही जबाबदारीने पाठवतील. मे महिना निवडला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. बाबा यावरती फक्त निरोप देण्यावरती थांबले नाही, तर बाबांनी आपली गाडी आणि कार्यकर्ते, काही उपदेशी मंडळींना 500 म्हणजे नाशिक पर्यंत, इकडे नागपूर पर्यंत, धुळे, जळगाव, पुण्यापर्यंत सगळीकडे गाडी पाठवली, दौरे करायला लावले, शिबिराबद्दल माहिती सांगायला लावली आणि त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही मुलांना शिबिराला पाठवा. त्यामागे बाबांचा जो महत्वाचा हेतू आहे, आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक आहे तो व्हायला हवा. आजचा बालक उद्याचा नागरिक आहे, तो सुजाण, सुसंस्कारी, धर्मप्रेमी व्हायला हवा. यासाठी बाबांनी हा सगळा उपक्रम सुरू केला. हळूहळू असं झालं की बऱ्याच पालकांचा असा निरोप आला की बाबा तुम्ही फक्त उन्हाळ्यात शिबिर घेताय, तुम्ही दिवाळीच्या सुट्टीतही आम्ही मामाच्या गावाला पाठवणारी मुलं तुमच्याकडे पाठवत जाऊ. आणि दिवाळीतही बालसंस्कार शिबिराची सुरुवात झाली. दिवाळीतही बालसंस्कार शिबिर सुरू झालं. वर्षातून 2 शिबिर झाले, चांगली बहरली. आणि याच दरम्यान बाबांनी हे पण केलं की जिल्हास्तरीय श्री चक्रधर अवतार दिन साजरा केला. त्या सुरुवात बुलढाण्याच्या पासून केली आणि बुलढाणा जिल्ह्यात श्री चक्रधर अवतार दिन साजरा केल्यानंतर पहिलाच अवतार दिन साजरा झाला तो परमेश्वराच्या पवित्र पदकमलाने झालेला मासरूळ येथे. पुढच्या 5 वर्षाचे विडे, 5 वर्ष कुठल्या गावाला घ्यायची या अगोदरच ठरलं. 5 वर्ष कुठल्या गावी श्री चक्रधर अवतार दिन घ्यायचा याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. बरे, या कार्यक्रमांना, शिबिरांना मार्गदर्शन कोण करत होतं? मार्गदर्शन करणारे कोण होते? सामान्य माणसं होते. परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कैवल्यवासी आदरणीय मेहकरकर बाबा, परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कैवल्यवासी श्री लासूरकर बाबा, परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबा, आणि या वेगळे अतिथी अभ्यागत म्हणून येणारे महंत अनेक. त्यात आदरणीय महंत श्री साळकर बाबा, आदरणीय महंत श्री बाबुळगावकर बाबा असे मंडळी येऊन तिथं मुलांना शिकवायचं. काहीतरी मार्गदर्शन रूपी प्रबोधनपर 2 शब्द बोलायचे. आणि अशा अधिकाऱ्यांच्या सहवासात जे घडले मडले असतील त्यांचं भाग्य किती मोठं असेल. आज ती पिढी जेव्हा भेटते ना आम्हाला, त्यावेळेस सांगतात त्यांची धर्मावरती दृढ श्रद्धा बघून
खरंच हेवा वाटतो की हा, यांना खरोखर या मोठ्या मोठ्या अधिकरणांचा सहवास, त्यांचे शब्द कानावरती ऐकायला मिळालेले आहे. बाबा या श्री चक्रधर अवतार दिन आणि शिबिरापुरते मर्यादित राहिले नाही. बाबांनी श्रीमद भगवद्गीतेची परीक्षा सुरू केली घेणं. बरं, परीक्षा किती एकदम सोपी, अगदी फक्त त्यामागे एकच उद्देश की समोरच्याने अभ्यास करावा. मग काय केलं बाबांनी? परीक्षा अशी सुरू केली की आम्ही प्रश्नपत्रिका तुम्हाला घरपोच पाठवू, तुम्ही ती सोडवायची आहे आणि आम्हाला पोस्टाने परत पाठवायची आहे. बरं, सोडवताना बघून सोडवा, समोर श्रीमद भगवद्गीता ठेवा, काहीही ठेवा, मात्र सोडवून पाठवा. आणि लोक श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्याय अशा पोस्टाच्या परीक्षेद्वारे सोडवू लागले. आणि ह्या परीक्षेसाठी बाबांनी एक अप्रतिम, ज्याच्याबद्दल तोडच नाही, साध्या सरळ सोप्या सामान्य एखाद्या अडाणी माणसालाही समजावा असा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ भावार्थ तयार केला. एकदम साधी पद्धत, वरती संस्कृत श्लोक आणि खाली भावार्थ. संस्कृत वाचता नाही आलं तरीही त्याला तो भावार्थ वाचून गीतेचा मथित अर्थ, गीतेत काय सांगितलेले, श्रीकृष्णांना काय म्हणायचं आहे, अर्जुनांची शंका काय, आदी सर्व गोष्टींचा उलगडा सहज होतो. इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेत श्रीमद भगवद्गीता संपादित केली आणि त्याच्याच आधारावरती श्रीमद भगवद्गीतेची परीक्षाही बाबांनी सुरू केली. यालाही प्रतिसाद उत्तमरित्या मिळू लागला की एका वर्षाला 2-2, 3-3 हजार लोक घरून परीक्षा देऊ लागले. आणि मग याचा निकाल त्या वर्षात जो टॉप आलेला, 1 नंबर आलेला आहे, त्याचा नंबर काढून श्री चक्रधर अवतार दिन जिथे असेल तिथे बक्षीस वितरणाचा समारंभ होऊ लागला बाबांना. आणि सोबत हे सगळं कार्य करत असताना महत्वाचा एक मुद्दा आहे, तो विसरून चालणार नाही. तो असा की हे सर्व करत असताना बाबांच्या आश्रमात सुरू असलेला घोग, सुरू असलेली पोथी, आल्या गेल्याची व्यवस्था यात किंचितही फरक पडलेला नव्हता. आलेल्या प्रत्येकाचं हक्काचं ठिकाण जसं पूर्वी होतं तसंच हे सामाजिक कार्य करत असतानाही होतं. आणि याच काळामध्ये जी गोष्ट खरं तर मला वाटतं, आम्हाला आमच्यासारख्यांना कधी कधी वाटतं की आम्ही करतो, पण ह्या गोष्टी अगोदर बाबांसारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहे. मी एक दिवस असं 2012च्या पोथीसाठी जेव्हा सगळे कागदपत्र सगळं बघत होतो, त्यावेळेस 92-93च्या पेपर कटिंग की बाल संस्कार शिबिर संपन्न झालं, श्री चक्रधर अवतार दिन संपन्न झालं, याच्या कटिंग्स मिळाल्या मला. पेपरला द्यायला पाहिजे, न्यूजला द्यायला पाहिजे, माध्यमांचा उपयोग केला पाहिजे, हे जे आपण आत्ता म्हणतो ना, ते बाबांनी तेव्हाच केलं होतं. हां, आता आमच्या काळामध्ये यूट्यूब आहे, आमच्या काळामध्ये फेसबुक आहे, आमच्या काळामध्ये व्हॉट्सअप आहे, याचा आपण धर्मप्रचाराला प्रसार करावा. तसाच बाबांनी त्या काळी पेपरच्या माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलून त्या गोष्टीचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बाबा इथेही थांबले नाही, फक्त गीता परीक्षा घेण्यावरती थांबले नाही. बाबांनी अजून एका पुढच्या उपक्रमाला सुरुवात केली. काय होता तो उपक्रम? तालुकास्तरीय अथवा गाव पातळीवरती प्रत्येक गावामध्ये सामूहिक देवपूजा सत्संग राबवणे. ज्या गावामध्ये 4 उपदेश असतील, ज्या गावामध्ये 20 उपदेश असतील, त्या उपदेशे 20 जणांनी आठवड्यातून 1 दिवस एकाच्या घरी जमायचं, त्या घरातली देवपूजा सर्वांनी करायची, तिथं लीळाचरित्राचं, सूत्रपाठाचं वाचन करायचं, आरती करायची. तुम्हाला ज्या ज्या शंका आहेत त्या शंकांवरती तुमच्या आपापल्या पद्धतीने चर्चा करायची, ज्या सुटल्या नाही त्या बाबांना येऊन विचारायची. अशा पद्धतीने गावोगावी देवपूजा सत्संग सुरू केला. आणि हा उपक्रम घेत असताना बाबांनी आणखीन एक महत्वाचा जो उपक्रम केला किंवा घेतला, गावोगावी सत्संग घेत असताना, तालुकास्तरीय मेळावे घेत असताना, मेळावा कसा घ्यावा, सत्संग कसा घ्यावा याची जाणीव तर कुणाला असावी, म्हणून बाबांनी प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्या गावातले, त्या भागातले उपदेशी ज्यांना अधिक या गोष्टीमध्ये उत्साह होता, त्यांचे मेळावे घेतले. आणि मेळावे घेऊन त्यांना सांगितलं नेमका आपल्याला काय करायचं आहे.
हा उपक्रम राबवताना बाबांनी जी साखळी वापरली ती अत्यंत महत्वाची आणि खूपच अप्रतिम होती. बाबांनी साखळी काय वापरली? उपदेशी कुठेतरी अज्ञानतेमुळे न्यूनगंड वापरतो आपल्या मनामध्ये, की आपण जर आपल्या घरी देवपूजेला कुणाला बोलवलं, आपण सत्संग सुरू केला, कोणी येईल की नाही त्याचं ना आपलं भांडण आहे, आदी गोष्टींमुळे थोडेसे मागे राहत होते. बाबांनी काय केलं, ज्या गावामधले उपदेशी अशा उपक्रमाला पुढाकार घेत नाही त्या गावातल्या उपदेशांचे नातेवाईक शेजारच्या गावात असतील तर त्या उपदेशी नातेवाईकांना यांच्या घरी पाठवायचं आणि त्यांना काय करायचं ते शिकून दिलं. याचा परिणाम असा झाला की आपले नातेवाईक आपल्याकडे देवपूजा करायला येणारे, हा सत्संग राबवायला येणारे, म्हणून ते सर्व त्या गावातले नातेवाईक उत्साह घेऊन सगळ्यांना बोलून आपल्या सोयऱ्यापुढे, आपल्या नातेवाईकापुढे आपल्याला मान खाली घालायची वेळ येऊ नये म्हणून अधिकाधिक लोक जमू लागले. आणि त्याची आवड अशी झाली, सगळे लोक जमायला लागले आणि एक संस्था, एक संघटना, एकी तयार झाली उपदेशांमध्ये. प्रत्येक उपदेशी आपल्या पंचावताराची अवतार दिन साजरा करताना एकोप्याने करू लागले. पहिले आपापल्या ठिकाणी करत होते आणि अर्थात ह्या सर्व उपक्रमांची सुरुवात आणि प्रामुख्याने बाबांनी जो महत्वाचा भाग समोर ठेवला होता तो अर्थात पहिल्यांदा बुलढाणा जिल्हा. जाळीच्या देवाला सगळ्यात जवळचा जिल्हा म्हणजे बुलढाणा. जसं म्हणतात ना, कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना घरून सुरुवात करावी, तसंच काहीसं बाबांनी बुलढाण्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू हा वटवृक्ष पूर्ण देवपूजा शहरांमध्ये होत आहेत याचं कुठंतरी बीज बाबांनी रोवलेलं आहे. आज प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, गावांमध्ये शिबिरे होत आहेत, याचं बीज बाबांनी रोवलेलं आहे. शिबिरात प्रमुख बाबांनी ज्या गोष्टीवर भर दिला ती देवपूजा कशी करावी, का करावी, स्मरण कसं करावं, का करावं, दंडवत कसे घालावे, आपल्याला प्रत्येक जो आपण रोज विधी करतो तो रोजचा विधी आपण दैनंदिन विधी कशा रीतीने आचरावा यावरती बाबांनी भर दिला. आणि नंतर मग मुलांचं शिबिर, मुलींचं शिबिर, नंतर पुरुषांचं आत्मज्ञान शिबिर, महिला ज्ञान प्रबोधन शिबिर, असे महिलांचं, मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं, पुरुषांचं वेगळं, असे 4 शिबिर वर्षातून जवळ 5 शिबिर व्हायला लागले. या शिबिरांचा विस्तार इतका होत गेला की प्रत्येकाला जाळीच्या देवाला येणं शक्य नाही, म्हणून जिल्हास्तरीय शिबिर सुरू झाले. जळगावला शिबिर सुरू झालं, अमरावतीला शिबिर सुरू झालं, नाशिकला सुरू झालं, परभणीला सुरू झालं, असे वेगवेगळ्या गावांनाही ही शिबिरं सुरू झाली. आणि या शिबिरांसोबत हे सर्व करत असताना अर्थात बाबांनी प्रत्येक गोष्ट जेणेकरून आपला जो ईश्वराचा साधक आहे, ईश्वराचा जो नामधारक आहे, तो नामधारक परिपूर्ण करत असताना आपण 365 दिवसांपैकी आपण कॉन्टॅक्टमध्ये जास्तीत जास्त 15-20 दिवस राहू शकतो. इतर वेळी तर तो आपल्या संसारातच असणार आहे ना. म्हणून बाबांनी वाचनालय, जिथे जिथे उपदेशांची संघटना तयार झालेली तिथे वाचनालय सुरू केलं. ज्या ग्रस्ताच्या घरी भरपूर स्पेस असेल तिथे ते ग्रंथ ठेवायचे आणि एकेकाने वाचायला द्यायचे. अशा खूप गावामध्ये वाचणाऱ्यांची सवय झाली आणि एक पिढी अशी तयार झाली की त्यांना विशेष वाचनाची सुरुवात झाली. जवळजवळ ही संख्या बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला, जवळजवळ 65 गावांमध्ये हे वाचनालय सुरू होतं. त्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये आजही सुरू आहे. गेल्या 27 वर्ष झाले या अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेला स्थापन होऊन 27 वर्ष झालेत. आणि या 27 वर्षांमध्ये हे सगळे उपक्रम अविरतपणे सुरू आहे. आपल्या मुलांना, लहान मुलांना जेव्हा शिबिरात आल्यानंतर ते दृढ व्हायचे आणि दृढ झाल्यानंतर असा काही वर्ग झाला तयार की मुलं घरी जाऊन आपल्या आईवडिलांना सांगायचं, आई ग देवपूजा अशी नाही करायची, अशी करायची. मुलांना सांगायचे असं नाही करायचं, असं करायचं. कुठेतरी बापाचं बाप पण जागं व्हायचं, तुम्हाला शिकवतो का,
आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की वडिलांना वाटायचं नाही आपण पण शिबिरात जाऊया, आपल्या मुलापुढे आपली मान खाली घायची वेळ येऊ नये. सत्संग सुरू करण्यास, देवपूजा सुरू करण्यास अनेक गावातली मुलं, त्या मुलं अशी तयार झाली की त्या मुलांनी गावात गेल्यानंतर कुणालाच काही बोलायचं नाही, मोठ्यांना नाही, कुणालाच नाही. जे शिबिरातले मुलं आहेत त्यांनी काय करायचं, गावातल्या एका घरी, आज माझ्या घरी समजा, माझ्या घरी सर्व मुलांनी जमायचं, देवपूजा साफ स्वच्छ, स्नान घालायची, विडावसर करायचा, आरती पूजावसर म्हणायचं आणि पुढच्या घरी जायचं. अशा कित्येक गावांमध्ये मुलांनी क्रांती घडून आली, मुलांनी गावं सुधरवले, आई वडील सुधरवले. मुलांचं जेव्हा लक्ष बाबांनी समोर ठेवलं होतं त्यावेळेस बाबांच्या लक्षात आलं की अन्य देवतेचे कार्यक्रम, गणेशोत्सव असेल, नवरात्री असेल, त्यामध्ये आपल्या उपदेशांची खूप मुलं जातात. आणि ती मुलं जात असताना त्यामुळे काय होतंय, कुठेतरी त्यांच्या मनात न्यूनगंडपणा राहतोय, आपल्याला जाता येत नाही, राहता येत नाही. आणि म्हणून बाबांनी सार्वजनिक अष्टमीचा कार्यक्रम सुरू केला. सार्वजनिक 8 दिवसाची गोपाळ काल्याच्या दरम्यान, अष्टमीच्या दरम्यान 8 दिवसाची अष्टमी साजरी करायची, त्याचा स्वतंत्र रीतीने कार्यक्रम आखून दिला. आणि अशा पद्धतीने हा सर्व मुलांचाही एक स्वाभिमान जागृत होऊन ते अधिकरित्या चांगल्या पद्धतीने अष्टमी साजरी करू लागले. आणि ज्या मंडळाने चांगल्या रीतीने अष्टमी साजरी केली त्याचा सत्कार, बक्षीस समारंभही श्री चक्रधर अवतार दिनात होऊ लागला. 2008 साली बाबांनी पोस्टाद्वारे घेत असलेली परीक्षा बंद करून एकाच टायमिंगला पूर्ण महाराष्ट्रभर राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं. आणि ती ह्या वर्षी कोविडमुळे रद्द झालेली, दरवर्षी 35 ते 40 हजार विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात बसतात. रविवार जो परीक्षेचा दिवस असतो, जो वेळ असतो त्याच वेळेला सर्वजण बसलेले असतात. लाखाच्या वर या सर्व उपदेशांचा लाभ घेणाऱ्या शिबिरार्थींचा आकडा गेलेला आहे. मुलं असतील, मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील. सोबतच बाबांनी जिल्हास्तरीय अवतार दिन सुद्धा सुरू केले. बुलढाणा जिल्हा सर्वज्ञ श्री चक्रधर अवतार दिन, श्री गोविंद प्रभू अवतार दिन अकोला जिल्हा, श्री चक्रपाणी अवतार दिन नाशिक जिल्हा, श्री दत्तात्रय अवतार दिन जळगाव जिल्हा, अशा विविध ठिकाणी हे सर्व आयोजन केलं. आज जवळजवळ या गीता परीक्षेचा लाभ 22 जिल्ह्यांमध्ये होतोय. सन 2012 साली जळगाव जिल्ह्यातील सद्भक्त श्री गोविंद शेठ अग्रवाल आणि त्यांच्या सर्व गावकऱ्यांनी बाबांना पोथीसाठी आग्रह केला आणि बाबांची श्रीमद महावाक्यावरती न भूतो न भविष्यती अशी पोथी झाली. 2017 मध्येही तशीच दृष्टांत स्थळावरती भव्य दिव्य अशी पोथी झाली. ती पोथी, त्या दोनही पोथ्या अशा झाल्या की पंथामध्ये एक नवीन वाट तयार करणारा, नवीन परंपरा सुरू करणारा, देवपूजा आणणे, रोज संध्याकाळी थोर मोठ्या आचार्यांना बोलून त्यांची मिरवणूक काढून त्यांचे प्रवचन करून घेणे, अनेक उपक्रम त्या पोथीमध्ये राबवल्या गेले बाबांनी. आणि हे सर्व करत असताना आजही पुन्हा सांगतो की आजही ही एवढी मोठी कार्य करत असताना बाबांची वैयक्तिक आचरणात खंड पडलेला नाही. आजही बाबा रात्री 1 वाजता आले तरी 2:30-3 ला उठून स्मरण, पारायण, सेवना जो विधी आहे तो न चुकता करतात. आणि सकाळी 5:30 वाजता 5:45च्या दरम्यान पोथी बसते. दुपारी 2:30 ला पोथीची घंटी वाजते, 3 वाजता पोथी बसतेच. याच्यात मात्र खंड नाही. व्यापार करून घेताना सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, आपुलकीने जवळ करणं ही बाबांची खासियत आहे. समोरचा आलेला, संसारातल्या दुःखाने त्रसलेला एखादा व्यक्ती जर बाबांच्या जवळ आला, येऊन बसला, बोलला, बाबांशी थोडं निरूपण ऐकलं तर बस त्याला पावन झालो, संसारी जन्मल्याचं फळ मिळालं, असाच काहीसा तो बोलत असतो. आणि बाबांना भेटायला आलेला माणूस कायमचा बाबांचा होऊन जातो. बाबांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातले 5 ते 6 स्थान आज आपल्या पंथाला बाबांच्या प्रयत्नाचीच ती देण आहे असं म्हणलं तरी चालेल. ब्रह्मगिरी, अंजनेरी, पंचवटी, आडगाव,
ब्रह्मगिरी, अंजनेरी, पंचवटी या ठिकाणची जी स्थानं आहेत, आडगावचं माझ्या लक्षात नाही, मात्र ही जी स्थानं आहेत ती बाबांच्या मार्गदर्शनाखाली कैवल्यवासी परमपूजनीय परमहंत श्री सोनाळकर बाबा यांनी खूप कष्टातून ताब्यात घेतली आपल्या. तुम्ही जर जाळीच्या देवाला आलात तर श्री क्षेत्र मासरूळला जा. भव्य दिव्य असं मंदिर बाबांच्या प्रयत्नातून उभारलेले. आता नुकतंच मागच्या वर्षी ज्या मासरूळच्या जवळ असलेल्या तपोवन या मंदिराचा छानसा जीर्णोद्धार झालेला आहे, त्याचा फोटो मी फेसबुकला शेअर केलेला आहे. त्या मासरूळ जवळच असलेल्या तपोवन अर्थात पद्मावती, चारही बाजूने पाणी आणि मधीच काही बेट टाईप तयार झालेल्या मंदिरांचाही 2 मंदिरांचा बाबांनी जीर्णोद्धार केला. खरं तर हा जीर्णोद्धार करत असताना बाबांनी कुणालाही मागितलं नाही. त्यासाठी बाबांनी माझ्याकडे जेवढं आहे, जे देवाच्या दयेने मिळालेलं आहे तेच देवाला मी देऊन मोकळं होणार आहे. बाबांच्या प्रेमळ स्वभावाने आज लाखो हजारोच्या संख्येमध्ये बाबांचा शिष्य परिवार जोडल्या गेलेला आहे. बाबांचं शास्त्र सांगण्याची जी पद्धत आहे ती खरंच शब्दात न सांगता येण्यासारखी आहे. कुठल्याही गोष्टीचा अट्टहास न करता जे यथार्थ आहे ते सांगून मोकळं होणं. होती जेव्हा आम्ही चर्चा करत असताना कधी विषय निघाला तर एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसेल तर प्रांजळपणे बाबा सांगतात, नाही याबद्दल मला काही ठाऊक नाही. जर बाबांच्या लक्षात आलं की या प्रश्नाचं उत्तर तर्काच्या आधारे देता येणार नाही तर बाबा सरळ सांगतात, पण अन्यथा निघणार नाही याची बाबा काळजी घेतात. समोरच्याला बोलतं करून त्याचं दुःख निरपून काढणं, त्याला आपलंसं करणं, यासाठी बाबा सतत कार्यरत असतात. 1996 साली श्री लोणारकर पिढीच्या प्रसाद बांधणीचा महाअभिषेक झाला. खूप मोठा कार्यक्रम झाला. सगळा पंथ एकत्र आला होता. 2002 साली, 2005 साली, 2007 साली आणि आता 2020 साली खूप मोठे मोठे संन्यास दीक्षेचे सोहळे पार पडले. बाबांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल खरं तर मला सांगणं अवघड वाटतं, कारण एखाद्या माणसाचा एखादं वैशिष्ट्य पटलं तर सांगू शकतो, मात्र बाबांचे इतके स्वभाव वैशिष्ट्य आहे की तीही रागाच्या भरात गेलेला माणूस बाबांनी 2 शब्द बोलल्यानंतर, विचारपूस केल्यानंतर शांतच होतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून धुसफूस करणारा मार्गस्थ असेल अथवा बाहेरचा असेल, बाबांकडे गेला की त्याचे अवसान, तो जो तमतमपणा आहे तो गळून पडतो. बाबांचा जर हात पाठीवर फिरला ना, बस कितीही त्रास झालेला असेल तो दूर होतो. बस पावन झाल्यासारखं वाटतं. खूप बाबांचा हात पाठीवर पडला की माणूस शांतच होतो. हा प्रेमळपणा येतो कुठून यांच्याकडे? मला कायम मनात येत असतं की आपण का करू शकत नाही असं. इच्छा तर खूप असते. आपलं कुठे चुकतं, काय होतं काय नेमकं? बाबांच्या प्रेमळ स्वभावात, बाबांच्या प्रेमळ सहवासात, ज्ञानोक्त आचरणात खूप जो गारवा, जी शांती मिळते, शब्दात अवघड आहे. बाबांनी, मी मगा शब्द वापरा त्रिदंडी युक्त. त्रिदंडी युक्त म्हणजे काय असतं याचा मी अनुभव सांगतो की नॉर्मली
कुठल्या स्थानाला उटी असताना आपण काय करतो, उटीला हात लावतो, एखादा तांब्या पाणी टाकतो आणि दूर जातो. 1993 पासून दर बुधवारी श्री क्षेत्र जाळीच्या देवाच्या स्थानाला उटी पहाटे 4:30 वाजता असते. 1993 पासून सुरू आहे. त्यावेळेस पाणी टाकून बाबा बाहेर बसत नाही. बाबा अगदी कुठल्याही स्थानाला गेल्यानंतर बाबांची उटी करण्याची जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी समर्पित भावनेने आहे. उटी करत असताना आपण वरचा ओटा घासतो, बाजूला थोडं चोळतो, बाजूला होतो. बाबा नाली, बाजूची जी नाली असती स्थानाच्या, ती पार घासून घासून पार मोकळी, एकदम व्यवस्थित स्वच्छ होण्याची दक्षता बाबा घेतात. आणि फक्त सांगून मोकळं होत नाही. आम्ही शिष्यमंडळी किती सांगितलं, बाबा मी घासतो, तुम्ही राहू द्या. बाबा हो हो म्हणतात आणि बाबा स्वतःच हे करतात. ही भक्ती आहे. भक्ती करत असताना, विडावसर आणत असताना जेव्हा जेव्हा बाबा जिथे जिथे ज्या स्थानावरती जातील त्या स्थानावरती गेल्यावरती जेवढं उपलब्ध होईल तेवढं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न करून ती गोष्ट करतात. बाबा एखाद्या स्थानाजवळून चाललेत आणि बाबा स्थान न करता कितीही घाई असले, बाबा त्या स्थानाला ओलांडून जात. बाबांची भक्ती कशी आहे, समर्पित भावनेने आहे. बाबा रोज न चुकता श्री दत्तात्रय प्रभूंची सेवना करत असतात. बाबांकडे जो महत्वाचा विशेष आहे तो श्री दत्तात्रय प्रभूंचा परंपरेचा जो आहे तो पोपळ फोडणा ताटाचा विशेष. मात्र या श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची रोज सेवना बाबा न चुकता करतायत. या विशेषाला रोज स्नान, सकाळी रोज स्नान, रोज उपहार, या 3 गोष्टी पाहिजेत. बाबांची धार्मिकता, बाबांच्या धार्मिकतेबद्दल मी आता जर सांगितलं, भक्ती समर्पित भावनेने, ते असे अर्धवट नाही. मनाला बरं वाटलं तेव्हा केली, नाही तेव्हा नाही असं नाही. ती तिच्यात सातत्य आहे, चिकाटी आहे. ध्येयाशी एकनिष्ठ राहण्यासाठी, परमेश्वराचं पद मिळवण्यासाठी, परमेश्वराचा कैवल्य गड मिळवण्यासाठी जी महत्वाची गोष्ट लागत असती ती बाबांकडे आहे, चिकाटी. त्या ध्येयावरून मी इकडे तसूवरही आलणार नाही, यासाठी जे जे करायला हवं ते सगळं बाबा करतात. सन 2020 मध्ये या बुलढाणा, 2008 मध्ये बुलढाणा आश्रमाची स्थापना झाल्यानंतर 7 मध्ये आश्रम उभारणीला सुरुवात झाली. 8 मध्ये या ठिकाणी आश्रमात मंडळी राहायला आली आणि बाबाही राहायला आले. आणि 2000 याच साली 31 जानेवारीला भव्य दिव्य असं मंदिराची उभारणी होऊन उद्घाटन, 7 दिवसाचा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडला. आज बाबांच्या प्रत्येक कर्तृत्वाची, बाबांच्या प्रत्येक कार्याची दखल सगळ्या पंथाने घेतलेली. पंथीयेतर बुलढाण्यामध्ये बाबांचं नाव सांगितल्यानंतर पंथीयेतर लोकही समर्पित भावनेने, गोपाळ आश्रम, श्री लोणारकर बाबांचा परिवार म्हटला की बाबा ते सर्व सहकार्य करतात. बाबांची ही जीवन यात्रा सांगताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण असलेले गुण, बाबांना ज्यांनी ज्यांनी जवळून बघितलेले त्यांच्या हृदयात बाबांसाठी कायमचं स्थान निर्माण झालेलं आहे. हा निमित्त विधी सांभाळताना, प्रत्येक गोष्ट सांभाळताना, समाजातली सामाजिक कार्य करताना नित्यविधीवरून बाबा अजिबात हलत नाहीत. मग ते स्मरण असेल, वैयक्तिक सर्व मार्गमंडळी सांभाळणे असेल, अथवा ज्या भागात बाबा जातात त्या भागातल्या छोट्या मोठ्या आश्रमांमध्ये छोटी मोठी पंगत करणं सुद्धा बाबांचं असतं. आता जाळीच्या देवाला आपल्या पौत पर्व जेव्हा असतं त्या पौत्या पर्वाच्या वेळेस वालसांगी, तपोन, मासरूळ, जाळीचा देव आणि सावळेद्वार या 3ही स्थानांना उटी, उपहार, गलफ, पविते, हार जो विधी आहे तो पूर्ण बाबा न चुकता करतात. कदाचित या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अजून नक्की नाहीये, मात्र तो विधी न चुकता होतोय. जर बाबांपासून कोणी चांगदेव हरताळ्याला अथवा रुद्रपूरला, पांचाळेश्वरला कुठल्याही स्थानाला कोणी जाणार असेल तर बाबा न चुकता एक विडावसर
पौत नक्की पाठवतात. आणि ही जीवन यात्रा समजून सांगताना बाबांना लहानपणी बघितलेले, बाबांना आश्रमात मामा म्हणून ज्यांनी ज्यांनी बघितलं, बाबांचं आचरण बघितलं, बाबांचं वागणं बघितलं, बाबांचं ज्ञान अनुभवलं, बाबांकडून ज्यांनी ज्ञान घेतलं, अशी अनेक संत मंडळी, महंत मंडळी आज मितीस उपलब्ध आहे. त्यांच्याकडून जेव्हा मी बाबांबद्दल ऐकतो त्यावेळेस खरं कळतं की खरोखरच हजारो लोकांमध्ये बाबा सर्वांना आवडते का होते. ही गोष्ट आपल्याला बाबा जेव्हा आत्ता तेवढं वाटत नाही आमच्या सारख्यांना, मात्र हजार लोकांमध्ये मोठ्या बाबांचं सगळ्यांचं आवडतं होणं साधं सोपं आहे, अवघड आहे. असं म्हणतात दैवराटी हा ओला अग्नी आहे, ही तारेवरची कसरत आहे. आणि ही कसरत बाबांनी आतापर्यंत सहज पद्धतीने, सहज रीतीने पार पाडलेली आहे. कुठल्याही गोष्टीला बाबा नकार देत नाही. मी काल सांगितलं की बाबांचा तुमचा मूळ स्वभाव, तुमचा ज्या गोष्टीवर भर आहे त्या गोष्टीला बाबा पाठबळ देतात. आमच्या या श्री गोपाल आश्रम आणि इवन या सर्व लोणारकर परिवारामध्ये पंथाचं ब्रह्मविद्या अभ्यासा व्यतिरिक्त शिक्षण घेतलेले माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही. आणि सर्वांचा आमचा एक भ्रम झालेला आहे की बाबा बाह्य इतर शिक्षणाला परवानगी देत नाही. हा भ्रम आहे, भ्रमाचा भोपळा आहे. जेव्हा मी 2007 साली बाबांना फोनवरून परस्पर सांगितलं बाबा मला अशी शिकायची इच्छा आहे, मला वाटलं जवळ थांबल्यावरती बाबा नकार देतील. मात्र बाबांनी एका शब्दाने सांगितलं हा ठीक आहे, तुला शिकायचंय ना, नक्की शिक, जेवढं शिकायचंय ते शिक. बाबांना मी विचारले की बाबा मला BA करायचंय कर, मला MA करायचंय कर, जर्नलिझम करायचंय कर, तुला काय शिकायचंय, तुझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा आहे ते सर्व शिक्षण घे. हे बाबांनी ज्या व्यक्तीचा जो गुण आहे त्या गुणाला वाव देऊन त्याला परमेश्वराचा मार्ग कसा क्रमण होईल याकडे लक्ष देतात. आजही न चुकता आमच्यासारखे काही जण असतातच की बाबा आले की उठून स्मरणाला बसायचं, बाबा गेले का झोपलो, बाबा आले की उठून स्मरणाला बसायचं आणि बाबा गेले का झोपलो. बाबा पुन्हा एकदा येतात, सांगतात बाबांनो अरे काही झालं तरी आपला नित्यविधी चुकता कामा नये. आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्यास तेवढाच एक सर्वात महत्वाचा राजमार्ग आहे, राजमार्ग हा आहे. आणि म्हणून आपल्याला हा मार्ग क्रमण करत असता आत्ता पौत 4 दिवस राहिले. काल बाबांनी सगळ्यांनी सांगितलं बाबा निदान बाहेरच्या लोकांसाठी पवित्र पर्व नाहीये, आमच्या आश्रमातल्या, आपल्या या आश्रमात आम्हाला तर करू द्या, पोथी बंद करा. तेव्हा बाबांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन पोथी बंद केली, घोक बंद केला. नाहीतर पोथी बंद, घोक बंद फक्त काही प्रोग्राम असेल तेवढ्या पुरताच. दिवस रात्र सतत पंथाच्या माहितीचा उपयोग लोकांना कसा होईल, पंथाचा प्रचार कसा होईल. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधरांनी जर गावोगावी घरोघरी जाऊन माझ्या देवाचं ज्ञान दिलेलं आहे, शास्त्र सांगितलेलं आहे, त्यांचा उद्धार ज्या ज्या पद्धतीने होईल तो ती पद्धत अवलंब केलेली आहे. बाबाही तेच करतात. कुणाच्या घरी बाबा जर गेले ना तर बाबा घरी गेल्यानंतर आले, जेवण केले, झोपले असं नाही. बाबा त्यांना जवळ बसायला सांगतात, स्मरण किती करता, वाचन काय करता, देवधर्म काय करता, सगळी माहिती देतात. आणि जेव्हा एखाद्याचा नकार देतो तेव्हा बाबा त्याला समजावून सांगतात. आम्ही कित्येक गावांमध्ये मार्गासह गेल्यानंतर कित्येक गावांना बाबा रात्री 1-1, 12-12 वाजेपर्यंत निरूपण करत बसलेले. आणि 12 वाजेपर्यंत निरूपण केल्यानंतरही 2:30 वाजता बाबा उठणारच, दंडोत घालणारच. ह्या अशा थोर अधिकरणांचा सहवास आपल्यासारख्यांना लाभल्यानंतर आपण त्याचा किती फायदा घ्यायला पाहिजे. अर्थात आपण अधम जीव आहोत, नाहीच घेत. मी खूपदा अभिमानाने सांगत असतो की मला बाबांसारखे गुरु लाभले ना, हे माझं पूर्वसंचित थोडं काहीतरी असेल. खरंच थोर काहीतरी, थोडंफार तरी चांगलं संचित मी जोडलं असेल, म्हणून मला बाबांसारखे गुरुवर्य लाभले, ज्यांच्या सन्निधानामध्ये मला प्रत्येक गोष्टीची, ज्याला संग सांगत असा शब्द आपण वापरत असतो, ज्ञानाकारणे आणि वैराग्याकारणे. बाबा प्रत्येक फक्त सांगून मोकळं होत नाही,
निरूपण करून मोकळं होत नाही. तर माळेकराचा दृष्टांत आपल्याला माहिती आहे. मात्र त्या माळेकरातला एक दुसरा प्रकार आहे की जो आपल्या जवळचा असतो, जो आपला माणूस असतो, त्याला हाताला धरून नवे कानाला धरून त्या मार्गापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो ना माळेकार, तसंच बाबांचं आहे. सांगून हात वर करून मोकळे होत नाही. तर तो विधी त्या समोरच्याला कसा आचरून घेता येईल, त्याच्याकडून कसा पूर्ण करून घेता येईल, त्या पद्धतीचा अवलंब बाबा करत असतात. अशा थोर अधिकरणाचं सन्निधान लाभले, मला गुरु लाभले, हे माझं महत् भाग्य पूर्व संचित आहे. त्यांचं जीवन हे समुद्रामध्ये भरकटलेल्या नावेला दीपस्तंभ ठरावा असं आहे. वाळवंटात चौफेर वाळवंट असताना, ऊन लाही करत असताना एखादा छोटासा वृक्ष जसा आल्हाददायक ठरावा, तसं बाबांचं सन्निधान आहे. ते प्रत्येकाला मिळत नाही. माझ्या भाग्याने मला मिळालेलं आहे. बाबांची जीवन यात्रा सांगत असताना, बाबांबद्दल माहिती सांगत असताना, मला कळलेले बाबा, मला दिसलेले बाबा, मला माहिती असलेले बाबा, ते सांगण्याचा प्रयत्न करा. यात काही कमी अधिक झालं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. अशा या दुःखितांचे आधारस्थान असलेल्या श्रद्धावंतांचे श्रद्धास्थान अपरधर्मापासून काढून परधर्मी लावणारे थोर अधिकरण बाबांच्या संघर्षमय जीवनाची. आता तुम्ही यात संघर्षमय काय दिसल, मी मगा उल्लेख उझरता केला होता की बाबांना जबरदस्तीने घरी घेऊन गेले होते. बाबांचा मेजर ॲक्सिडेंटही झाला होता. या जीवनाच्या संघर्षमयी प्रवासात विचार मंथन आणि तत्वचिंतन आणि आचरण या तीनही गोष्टींना बाबांनी कधी सोडलेले नाही. ही संधी मला दिल्याबद्दल आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय श्री चेतन दादा आणि सर्व पूजनीय श्री धर्मराज दादा, अजय भाऊ, मोहन भाऊ आणि त्यांची सर्व टीमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या थोर अधिकरणांचा सहवास मला लाभला, गुरु म्हणून लाभले, अशा या महानुभावांना दंडवत करतो. आणि पुनश्च एकदा तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकार न फिटे मज कदा, देवा परमानंदा तूच फेडी. त्या बाबांचा उपकार माझ्यावरती आहे, तो देवच फेडू शकतो, असं म्हणून या ठिकाणी थांबतो. दंडवत. दंडवत प्रणाम धनंजय दादा. खूपच चांगल्या पद्धतीने आपण बाबांचं जीवनपट या ठिकाणी मांडलेला आहे. आणि कमेंट पण आलेल्या आहेत की आमचे गुरुवर्य श्री बाबाजींची जीवन दर्शन आम्हाला आज खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की आम्ही शिबिरामध्ये असतो, बाबा माहिती आहे, बाबांचं दैनंदिन जीवन जे चालू आहे ते माहिती आहे असं ते सांगतात. परंतु बाबांचं कार्य, बाबांचं संपूर्ण जीवन हे आम्हाला माहिती नव्हतं, असं कमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने बाबाजींचं जीवन दर्शन आम्हाला घडलेलं आहे. मी ईश्वरज्ञान युट्यूब चॅनल ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने आपले आभार नाही मानतो, आपल्या ऋण. तुम्ही आमचे स्नेही आहात. जेव्हा जेव्हा ही अडचण येते तेव्हा तुम्हाला आम्ही फोन करतो आणि तुम्ही आमच्यासाठी उभे असता. त्यामुळे आम्ही तुमच्या इच्छितो